महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना शहरातील जुना जालना भागातील गणपती गल्ली परिसरात असलेले SBI बँकेचे ATM फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 संशयित चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या। गुरुवार दिनांक 6 जून 2024 दुपारी 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांनी दिली माहिती। दिनांक 5 जून 2024 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील SBI बँकेचे ATM मशीन फोडून मशीनमधील वायर तोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी बँकेचे अधिकारी संतोष सत्यनारायण गारोल यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची विशेष तपास पथके तयार करून तपास सुरू केला असता अवघ्या 12 तासातच तांत्रिक विश्लेषणानंतर माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। आदित्य आनंद नवगिरे राहणार सुवर्णकारनगर जालना, धनंजय अशोक उदावंत राहणार गणपती मंदिराच्या पाठीमागे सुवर्णकारनगर जालना, राहुल राजकुमार मुख्यदल राहणार गणपती मंदिराजवळ सुवर्णकारनगर जालना असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रामप्रसाद पभेरे यांनी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। दिनांक 5/6/24 रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन कदीम जालना रात्री गणपती गल्ली येथे SBI कंपनी जी बँक आहे तिचं ATM अज्ञात चोरट्यांनी फोडलं होतं। त्या संदर्भाने पोलीस स्टेशन कदीम जालना येथे गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब, DYSP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्ह्याचा तपास करीत असताना काही ज्या सूचनेप्रमाणे सदर गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण करून फुटेज, डम डाटा याच्या आधारे विश्लेषण करून आम्ही स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपितांना अटक करून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे। सदर ATMमध्ये एकूण 15 लाख रुपयाची रक्कम होती, परंतु त्यांना ती काढता आली नाही। त्यावरून सदर 3 आरोपी हे जालना प्रॉपर सुवर्णकारनगर येथील राहणारे असून त्यांची नावे आदित्य आनंद नवगिरे, धनंजय अशोक उदावंत आणि राहुल राजकुमार मुख्यदल असे असून 3 आरोपितांना अटक करण्यात आली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।